तर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पुण्यातील शनिवार वाड्यातील एका व्हिडिओवरून भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी तो व्हिडिओ ट्विट केला आणि नंतर शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केलं जात असल्याचा दावा मेधा कुलकर्णींकडून करण्यात आलाय। ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ असा सवालही मेधा कुलकर्णींनी उपस्थित केलाय। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना या आक्रमक झाल्यात। मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेने शनिवार वाड्याजवळ गोमूत्र शिंपडला आणि शिववंदना म्हटली आहे। या परिसरामध्ये आंदोलन करत मजार हटवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली। त्यानंतर परिसरातील मजारीजवळ आंदोलकांनी भगवा झेंडा फडकवत आंदोलन स्थगित केलं। जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात। अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही। यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे। सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। अनधिकृतपणे थडकपण आहे। गेले 20-25 वर्ष आले ते थडकतीत आहे। 10 ते 12 वर्ष आले पतित पावनच्या मार्फत सकल हिंदू समाजाच्या मार्फत आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय। आर्किओलॉजिस्ट डिपार्टमेंटमध्ये त्याचे पत्रव्यवहार करतोय, परंतु ती काढली जात नाही। येणाऱ्या 8 दिवसात जर ती मजार काढली जाणार नाही, काढली गेली नाही, तर पतित पावन व सकल हिंदू समाज याच पद्धतीने आणखी तीव्र स्वरूपात आंदोलन करेल। तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी मेधा कुलकर्णींवर टीका करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। मेधा कुलकर्णी सातत्याने वाड्यामध्ये भगवा रंग, हिरवा रंग या सगळ्या गोष्टी करतायत। त्यामध्ये ऐतिहासिक कोणते पुरावे आहेत नाहीयेत। अचानकपणे ऐन दिवाळीमध्ये या तिथे येणार आणि म्हणणार की आम्हाला इथे भगवा रोवायचा आहे, आम्हाला ही मजार काढायची आहे। तर या खासदार बाईंच्या या कृत्याला तातडीने आळा घालणं गरजेचं आहे। हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, सामाजिक परिस्थिती खराब करणाऱ्या या मेधा कुलकर्णी ताईंवर तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत। ही एएसआय प्रॉपर्टी ही आहे। आमचं इथे काम आहे की एएसआयची जी पण पूर्ण प्रॉपर्टी आहे, हा पुन्हा शनिवार वाडा आहे, त्याला काही व्हायला नाही पाहिजे, त्याच्यामध्ये काही छेडछाड नाही व्हायला पाहिजे। आज आम्ही त्याच प्रकारे गेलेलं आहे। कोणालाही रेलिंग पण पार नाही करू दिलेली आहे, जर आपण तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे। त्याच प्रकारे पुढील पण आम्ही कारवाई करेल, जसं एएसआयची तक्रार असेल त्याच्यावर आम्ही कारवाई करेल। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी आमदार जयंत पाटलांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही असा गर्भित इशारा गोपीचंद पडळकरांनी दिलाय। जतचा साखर कारखाना हा सभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करू, प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढू असं गोपीचंद पडळकर म्हणाले। दरम्यान कारखाना ढापण्यात आला असून तो सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे अशी मागणी देखील पडळकरांकडून करण्यात आली आहे। तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या। हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे, कारण याचं भाडं सुद्धा याच्यापेक्षा जास्त होते। आता एवढी वर्ष कारखाना हा नुसत्या 40 कोटीत गेलाय, तर तो कारखाना आम्हाला परत मिळाला पाहिजे। मला वाटतं कॅनॉलचेच पैसे काहीतरी करोड रुपये कारखान्याला मिळालेले आहेत। कारखान्याची जमीन इतकी मोठी आहे, जी 250-300 एकरापर्यंत 280 एकरापर्यंतची जमीन आहे। त्यामुळे आता आमचा अजेंडा असा आहे की या कारखान्याच्यासाठी आमची संघर्ष करायची तयारी आहे। तो कारखान्याचं धुराड आम्ही पेटू देणार नाही। आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी आणखी 1566 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। ही मदत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या दुसऱ्या अग्रिम हप्त्याच्या स्वरूपामध्ये मंजूर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली। या निधीमुळे नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार आहे। एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून आवक वाढल्यामुळे कांद्यांचे दर 300 ते 400 रुपयांनी घसरलेत। चाळीसगाव बाजार
समितीमध्ये कांद्याचे दर सध्या 700 ते 900 रुपये प्रति क्विंटल इतके आहेत. नोव्हेंबरमध्ये नव्या कांद्यांची बाजारामध्ये मोठी आवक अपेक्षित असल्यानं दरामध्ये आणखी घसरण होऊ शकते. ऐन दिवाळीमध्ये दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी आहे.